नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मॅथ्स क्लासरूममध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी डी वाघ, श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर. आज आपण 10th मॅथ्स सेकंड मधील 3rd चॅप्टर सर्कल कंटिन्यू करीत आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 3.2 ज्या अंतर्गत टचिंग सर्कल्स म्हणजे काय आणि त्याची प्रॉपर्टी काय असते याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. सो लेट्स गेट स्टार्टेड. ओके स्टुडंट्स, टचिंग सर्कल्स कन्सेप्ट समजून घेण्यासाठी ह्या दोन फिगर पहा. इन द फर्स्ट फिगर देर आर टू सर्कल्स, सर्कल विथ सेंटर R and circle with center S. Both circles have one common point which is point T. In second figure there is circle with center M and also circle with center N. These circles have only one common point which is point K. मग ह्या दोन्ही फिगर मध्ये एक एक पॉइंट कॉमन आहे. अशा वेळी आपण अशा सर्कल्सनाच टचिंग सर्कल्स असं म्हणतो. इफ टू सर्कल्स हॅव ओनली वन कॉमन पॉइंट देन सच सर्कल्स आर नोन ॲज टचिंग सर्कल्स. यामध्ये हा जो पहिला फिगरचा टाईप दिसतो याला आपण एक्सटर्नली टचिंग सर्कल्स म्हणणार आणि हा जो टाईप दिसतो ज्याला आपण इंटरनली टचिंग सर्कल्स असं म्हणणार. म्हणजे टचिंग सर्कल्स आपण नेमकं कशाला म्हणणार पहा, जर दोन सर्कलमध्ये एकच पॉईंट कॉमन असेल तर अशा सर्कल्सना आपण टचिंग सर्कल्स म्हणतोय. मग ते एक्सटर्नली टच होतात का इंटरनली टच होतात तो भाग महत्त्वाचा आहे. इथं ज्यादा माहितीसाठी एक एक टॅन्जंट दिलेली आहे. जसा एक पॉईंट कॉमन आहे पहिल्या दोन सर्कलमध्ये, पॉईंट टी हा पॉईंट कॉमन आहे ज्यालाच आपण पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट असं म्हणतो. याच पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टमधून जाणारी एक टॅन्जंट ड्रॉन केलेली आहे लाईन L. मग ही टॅन्जंट सुद्धा कॉमन टॅन्जंट आहे. म्हणजे सर्कल विथ सेंटर R अँड ऑल्सो S ह्या दोघांची पण ही कॉमन टॅन्जंट आहे. सेम वे सेकंड फिगरमध्ये लाईन PG दिसते, ती सुद्धा या दोन्ही सर्कलची कॉमन टॅन्जंट आहे. आता आपल्याला एक टचिंग सर्कल्सचा थेरम म्हणजेच प्रॉपर्टी नेमकी काय सांगते ते पाहण्यासाठी एक छोटीशी ॲक्टिव्हिटी करूया. आपण पहिल्या फिगरमध्ये हा जो सेंटर R दिसतो तिथून पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट जो T आहे तिथपर्यंतची जर रेडियस आपण ड्रॉन केली तर काय होईल. आपण यापूर्वी टॅन्जंट थेरम काय शिकलोय पहा. सर्कल असेल, सर्कलला एखादी टॅन्जंट असेल तर टॅन्जंट पासून जी रेडियस ड्रॉन केलेली असते ती रेडियस त्या टॅन्जंटला परपेंडिक्युलर असते असा आपला टॅन्जंट थेरम सांगतो. त्या थेरमनुसार आपण काय म्हणू शकतोय, धिस सेगमेंट RT विच इज परपेंडिक्युलर टू लाईन L. म्हणजे RT हा जो सेगमेंट आहे तो लाईन L ला परपेंडिक्युलर असेल बिकॉज ऑफ टॅन्जंट थेरम. सेम वे जर आपण S पॉइंट मधून टॅन्जंट L ला जिथं टच झालेला आहे तो T पॉइंट पुन्हा जोडला म्हणजे आपण S पॉइंट पासून जोडतोय पहा. म्हणजे इथं सुद्धा आपण असं म्हणू शकतोय सेगमेंट ST जो आहे तो सुद्धा परपेंडिक्युलर असेल लाईन L ला. आपण अँगल्स इन लिनियर पेअर मध्ये काय शिकलोय पहा. जर अँगल्स ते लिनियर पेअर मध्ये असतील तर दोघांची सम 180 होते. इथं ऑलरेडी 90 + 90 झाली म्हणजे सम याची 180 झाली. याचाच हे अँगल्स आहेत हे अँगल्स इन लिनियर पेअर आहेत. म्हणजेच हे पॉईंट जे RTS आहेत हे एकाच लाईनमध्ये असतील. दॅट इज मीन्स दे आर कोलिनियर. म्हणून आपण टचिंग सर्कलच्या बाबतीत असं म्हणू शकतोय का बघा, दी पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट अँड दी सेंटर्स ऑफ दी सर्कल्स लाईज in a same line, on a same line. That is means when two circles touches each other then we say that the point of contact and centers of the circles are collinear. मग हे फक्त एक्सटर्नली टचिंगच्या बाबतीतच असतं असं नाहीये. समजा सेकंड फिगरमध्ये आपण ट्राय केला, हा जो पॉईंट M आहे एक्सटर्नल सर्कलचा सेंटर तिथून K ही रेडियस जॉईन केली तर आपण असं म्हणू शकतो की हा जो MK सेगमेंट आहे तो लाईन P ला परपेंडिक्युलर असेल बिकॉज ऑफ टॅन्जंट थेरम. आणि आपण NK जरी जॉईन केला तरी सुद्धा तो परपेंडिक्युलर येतो कारण तेच आहे. हे एकाच ह्याच्यामधून जेव्हा आपण परपेंडिक्युलर काढतो याचा अर्थ हे तिन्ही पॉईंट कोलिनियर आहेत. म्हणून आपल्याला थेरम ऑफ टचिंग सर्कल्स काय सांगतोय पहा. त्या थेरम मध्ये असं सांगितलेलं आहे, इफ टू सर्कल्स टच इच अदर देन देअर पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट लाईज ऑन दी सेम लाईन जॉईनिंग देअर सेंटर्स. इथं दोन फिगर दाखवलेले आहेत. ह्या पहिल्या फिगरमध्ये A आणि B सेंटर्स आहेत आणि C हा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे तेव्हा ACB हे कोलिनियर असतात. किंवा या सेकंड फिगरमध्ये सुद्धा ABC हे तिन्ही पॉईंट कोलिनियर असतात. मग याचा उपयोग कुठं होतो,
आपल्याला ही जी प्रॉपर्टी किंवा थेरम समजावून घेतो याचा महत्त्वाचा उपयोग काय असतो पहा. आपल्याला दोन्ही सर्कलचे रेडियस दिलेले असतात. सपोज फर्स्ट सर्कलची रेडियस 3 सेंटीमीटर दिलेली आहे आणि सेकंड सर्कलची रेडियस 4 सेंटीमीटर दिलेली आहे. इथंही तसंच आहे. समजा आउटर सर्कलची रेडियस 4 सेंटीमीटर आहे, इनर सर्कलची रेडियस 3 सेंटीमीटर आहे. आम्हाला क्वेश्चन असा विचारला जातो, व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. जर सर्कल टचिंग असतील तर त्याच्या सेंटरमध्ये डिस्टन्स काय असणार आहे. साहजिकच आहे, आपण इथं फिगर ऑब्झर्व करून सांगू शकतो की सर्कल जर एक्सटर्नली टचिंग असतील तर त्याची सम करावी लागेल. इंटरनली टचिंग असतील तर डिस्टन्स काढत असताना आता इथं ए आणि बी या दोघांच्या मधलं जर डिस्टन्स काढायचं असेल तर मला AC मधून BC सबट्रॅक्ट करावं लागेल, म्हणजे इथं डिफरन्स काढावा लागेल. म्हणून आपल्या पुस्तकामध्ये जी प्रॉपर्टी दिलेली आहे ती महत्त्वाची आहे. काय दिल्या पहा. फर्स्ट पॉईंट काय सांगितलं आहे, दी पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ द टचिंग सर्कल्स लाईज ऑन दी लाईन जॉईनिंग देअर सेंटर्स. म्हणजेच टचिंग सर्कलचा जो थेरम आहे तो सांगितलेला आहे. जसं इथं फर्स्ट फिगरमध्ये जर आपण पाहिलं तर हा जो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट Y आहे तो X आणि Zच्या लाईनवर असेल. दॅट इज मीन्स हा X, Y, Z हे तिन्ही पॉईंट कोलिनियर असतील फर्स्ट फिगरच्या बाबतीत. म्हणजे X आणि Zच्या दरम्यान Y हा पॉईंट असेल. सेम वे सेकंड फिगरमध्ये जर पाहिलं तिथं सुद्धा हे Y, X, Z हे कोलिनियर असतील, म्हणजे Y नंतर X त्यानंतर Z या पद्धतीने असतील. टचिंग सर्कल्स आहेत म्हणजे ते कोलिनियर आहेत बिकॉज ऑफ दिस वन. आता सेकंड प्रॉपर्टी काय सांगते पहा. इफ दी सर्कल्स टच इच अदर एक्सटर्नली. जर एक्सटर्नली टच करत असतील तर काय असणार आहे, डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज इक्वल टू दी सम ऑफ द रेडियाय. सेंटरमधलं डिस्टन्स, आता पहिल्याचं सेंटर X आणि दुसऱ्याचं Z आहे, म्हणजे डिस्टन्स म्हणजेच XZ हे जे डिस्टन्स असणार आहे ते XY आणि YZच्या समेशन एवढं असणार आहे. दॅट इज मीन्स दी सम ऑफ द रेडियाय, म्हणजे XY आणि YZ ह्या ज्या त्याच्या रेडियस आहे याची सम केल्यानंतर जे मिळणार ते डिस्टन्स मिळेल, किंवा जर ते एक्सटर्नली टच करत असतील तर. आणि थर्ड प्रॉपर्टी आपल्याला इंटरनली टचिंगची दिलेली आहे. दी डिस्टन्स बिटवीन दी सेंटर्स ऑफ दी सर्कल्स इफ दे आर टचिंग इंटरनली टच करत असतील तर इथं सेंटर X आणि Z आहे, त्यावेळी XZ मधलं जे डिस्टन्स असणार आहे ते केवढं असेल, इज इक्वल टू दी डिफरन्स ऑफ द रेडियाय. म्हणजे आउटर सर्कलची रेडियस ही YZ आहे, त्यातून इनर सर्कलची रेडियस वजा केली, म्हणजेच आपण जर YX सबट्रॅक्ट केली, आउटरची YZ इनरची YX सबट्रॅक्ट केली तर आपल्याला हा एवढाच सेगमेंट म्हणजे XZ जे डिस्टन्स बिटवीन दी सेंटर्स आहे ते आपल्याला मिळू शकतं. आपल्याला छोटे 1-2 मार्काचे क्वेश्चन असतात ज्यामध्ये आम्हाला रेडियस दिलेले असतात दोन सर्कलच्या आणि सांगतात की आपल्याला त्याच्या सेंटर्समधलं डिस्टन्स काढा. मग एक तर तिथे एक्सटर्नली आहे का इंटरनली आहे ते चेक करायला हवं. नसेल तर आपल्याला दोन्ही कंडिशनमध्ये आन्सर लिहायला पाहिजे. म्हणजे एक्सटर्नली टचिंग असतील तर त्याच्या ॲडिशन एवढं, इंटरनली टचिंग असतील तर त्याच्या डिफरन्स एवढं. या पद्धतीने आपण त्याचं डिस्टन्स फाइंड आउट करायला हवं. प्रत्यक्ष याच्यावरचे एक्झाम्पल पाहूया. फर्स्ट क्वेश्चन काय पहा. Two circles of radii 5.5 cm and 4.2 cm touch each other externally. Externally touch करतायत ते. Find the distance between their centers. आपल्याला इथं दोन्ही सर्कलच्या रेडियस दिलेले आहेत. फिगर काढून जर करणार असेल तर आपल्याला कन्सिडर करायला पाहिजे लेट टू सर्कल्स विथ सेंटर डॉट अँड डॉट टचेस इच अदर एक्सटर्नली ॲट पॉईंट डॉट असं आपल्याला ते वर्णन लिहायला पाहिजे. पण साधा 1-2 मार्काचा प्रश्न असेल तर एवढं करण्याची आवश्यकता नाही आहे. आपण डायरेक्ट रेडियस लिहूया. हिअर रेडियस पहिल्या सर्कलची जी आहे त्याला आपण R1 कन्सिडर करू, जी 5.5 सेंटीमीटर आहे, आणि सेकंड सर्कलची जी रेडियस आहे R2 जी 4.2 सेंटीमीटर आहे. आत्ताच आपण ज्या प्रॉपर्टी पाहिल्या त्यामध्ये जर सर्कल टचिंग असतील, जर एक्सटर्नली टच करत असतील तर त्याच्या सेंटरमधील डिस्टन्स हे त्या रेडियाच्या ॲडिशन एवढं असतं, म्हणजे समेशन एवढं असतं, आणि जर इंटरनली असतील तर डिफरन्स एवढं असतं. मग तीच प्रॉपर्टी जी आत्ता आपण अभ्यासली ते एक स्टेटमेंट लिहायचं. मी ऑलरेडी इथे लिहून ठेवलेलं आहे. If the circles touch each other externally, then the distance between their centers is equal to the sum of their radii. किंवा तुम्ही जर फिगर काढली असेल तर मग ते आपण कोलिनियर आहे एवढा शब्द जरी लिहिला तरी पुरेसा आहे. त्यामुळे आपण इथं म्हणणार आहे therefore the distance between the centers their centers जर आपल्याला पाहिजे असेल तर आता हे एक्सटर्नली टच होत आहे म्हणजे सम म्हणजेच बेरच्या एवढं असणार आहे रेडियसच्या, म्हणजेच R1 R2ची जी काही सम असेल त्याच्या एवढं डिस्टन्स असेल. म्हणजेच R1 आपल्याला 5.5 दिलेला आहे आणि R2 4.2 दिलेला आहे. आता याची सम केली तर 5.5 + 2 7, 5 + 4 9, दॅट इज मीन्स 9.7 सेंटीमीटर असं साधं आपण उत्तर देऊ शकतो.
फक्त इथे एक्सटर्नलीच्या ऐवजी जर इंटरनली असेल तर आपण याच पद्धतीने करणार, फक्त प्लस करण्याच्या ऐवजी आपण तिथं मायनस करू, म्हणजे तो डिफरन्स फाइंड आउट करू. एक उदाहरण घेऊया त्यापुढं. Two circles having the radii 3.5 cm and 4.8 cm touch each other internally. Find the distance between their centers. साहजिकच आता आपण ज्या पद्धतीने लिहिलं तिथं ज्या रेडियस आहेत त्या लिहावे लागतील. म्हणजेच हिअर दी रेडियस ऑफ फर्स्ट सर्कल R1 इज 3.5 सेंटीमीटर, जी सेकंडची रेडियस आहे ती म्हणजे 4.8 सेंटीमीटर. आणि आपण नंतर स्टेटमेंट लिहायला पाहिजे, इफ टू सर्कल्स टचेस ईच अदर इंटरनली देन देअर सेंटर्स द डिस्टन्स इज इक्वल टू द डिफरन्स बिटवीन देअर रेडियाय. म्हणजे रेडियाचा जो काही डिफरन्स आहे ते स्टेटमेंट आपण लिहायला पाहिजे. मग हे स्टेटमेंट लिहून झाल्यानंतर आपण मग त्यातलं जे काय डिस्टन्स आहे ते लिहिणार. देअरफॉर आपल्याला असं सांगितलंय की त्याचं डिस्टन्स किती असेल. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. तर सेंटर्समधला आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करत असताना इथं मात्र एक काळजी घ्यायची, ॲडिशन करताना कसाही क्रम चालेल. डिफरन्स डिस्टन्स हे नेहमी आपल्याला काढत असताना आता इथं पॉझिटिव्ह काढणार आहे. त्यामुळे आपण काय करायचं, जी मोठी रेडियस आहे त्यातून लहान रेडियस सबट्रॅक्ट करणार. म्हणजे आउटर सर्कल इथं आता R2च आहे आणि इनर सर्कल R1 आहे. म्हणजे आउटरची रेडियस जास्त आहे, त्यातून इनरची रेडियस सबट्रॅक्ट करूया. म्हणजेच आउटर 4.8 सेंटीमीटर मायनस इनर 3.5. ॲडिशनच्या वेळी कसंही चालतं. 8मधून 5 सबट्रॅक्ट झाले 3, 4मधून 1. Sorry, 4 minus 3 is equal to 1. So we get 1.3 centimeter. Therefore we say that if the circles touches internally then their centers is 1.3 centimeter. अशी ही साधी उदाहरण असतात. यावर महत्त्वाची जी काही उदाहरण आहेत ती बघूया. In figure, the circles with centers A and B touch each other at point E. प्रश्न वाचेल तसं आपण थोडंसं फिगर पाहूया. हे सर्कल्स विथ सेंटर A and B touches each other at point E. E मध्ये ते सर्कल्स टच करतात, एक्सटर्नली टचिंग सर्कल्स आहेत. Line L is a common tangent which touches the circles at C and D respectively. ही लाईन L जी दिसते ती कॉमन टॅन्जंट आहे दोन्ही सर्कलसाठी. फर्स्ट सर्कलला C मध्ये टच करते, सेकंड सर्कलला D मध्ये टच करते. फाइंड द लेंथ ऑफ CD. C पासून D पर्यंत हा जो काही सेगमेंट असेल याची लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे. इफ द रेडियाय ऑफ सर्कल्स आर 4 and 6 सेंटीमीटर. म्हणजे जे स्मॉलर सर्कल आहे याची रेडियस 4 सेंटीमीटर आहे आणि याची रेडियस 6 सेंटीमीटर आहे आणि आपल्याला हा CD फाइंड आउट करायचा आहे. 2-3 प्रॉपर्टी एकत्रित वापरण्यासाठी असं हे उदाहरण दिलेलं आहे. पहा, आपण थोडं फिगर ऑब्झर्व केली तर लक्षात येईल. सगळ्यात महत्त्वाची आत्ता आपण जी प्रॉपर्टी शिकलो ती की जेव्हा सर्कल्स टचिंग असतात, मग इंटरनली असो किंवा एक्सटर्नली असो, त्याचे सेंटर्स आणि पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट हे कोलिनियर असतात. याचा अर्थ हे AEB हे कोलिनियर असतील. म्हणजे ह्या बेसिक गोष्टी आहेत, आपण तिथं प्रेझेंट करायला हव्यात. या पुढे जाऊन जर आपल्याला CD फाइंड आउट करायचं असेल तर जेवढे सेगमेंट जोडता येतात ते जोडूया. सपोज आपण A पासून जर हा C सेगमेंट जॉईन केला म्हणजेच AC ही रेडियस झाली. मग AC रेडियस आहे परंतु लाईन L ही टॅन्जंट आहे, त्यामुळे इथं C जवळ 90 होईल. सेम वे सेकंड सर्कलमध्ये सेंटर जो B आहे तिथून BD ही जर रेडियस जॉईन केली तर BD सुद्धा परपेंडिक्युलर असेल लाईन L ला, कारण टॅन्जंट थेरम झाला. परंतु आम्हाला जी लेंथ विचारलेली आहे ती म्हणजे CD विचारलेली आहे. आता CD असा डायरेक्ट नाही मिळणार. अशा वेळी थोडीशी कन्स्ट्रक्शन करावी लागते. का करायची ती कन्स्ट्रक्शन केल्यानंतर लक्षात येईल. समजा मी A पॉईंटमधून या DB सेगमेंटवर जर असा परपेंडिक्युलर ड्रॉन केला तर काय होईल पहा. आपल्याला समजा जो परपेंडिक्युलर आता आपण ड्रॉ केलेला आहे तो समजा E असेल, दॅट इज मीन्स AE हा परपेंडिक्युलर असेल BD ला. हा परपेंडिक्युलर ड्रॉन केल्यामुळे हा 90 झालेला आहे. हा ऑलरेडी 90 आत्ता आपण म्हटलं, कारण रेडियस हे टॅन्जंटला परपेंडिक्युलर असतं टॅन्जंट थेरमनुसार. सेम वे इथं पण हा 90 होईल. म्हणजे हा जो क्वाड्रिलॅटरल दिसतो AEDC हा रेक्टँगल होईल. हा रेक्टँगल यासाठी तयार केला आपण, जर आपल्याला CD फाइंड आउट करायचं असेल तर तो बाहेरची लेंथ आहे अशी डायरेक्ट नाही मिळणार आपल्याला. जर CDच्या ऐवजी जर आपण AE फाइंड आउट केलं आणि हा रेक्टँगल असल्यामुळे जेवढा AE तेवढा CD आपण सांगू शकतोय. मग ते AE फाइंड आउट करण्यासाठी हा जो ट्रायंगल आता तयार झालेला आहे AEB, यामध्ये आपण पायथागोरस वगैरे या पद्धतीनं AE फाइंड आउट करायला हवा. पहिल्यांदा आतापर्यंत ज्या काय आपण बेसिक गोष्टी इथं बोललो त्या पहिला प्रेझेंट करून घेऊया. थोड्याशा पुन्हा रिवाइज करतोय काय सांगितलं बघा. सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे हे पॉईंट AEB हे कोलिनियर असतील, कारण हे टचिंग सर्कल्सच्या थेरमनुसार.
शिवाय AC परपेंडिक्युलर असेल लाईन L ला कारण टॅन्जंट थेरम, BD परपेंडिक्युलर असेल लाईन L ला टॅन्जंट थेरम, आणि ही कन्स्ट्रक्शन आपण करून घेतलेली आहे. मग अशा उदाहरणामध्ये म्हणजे जेव्हा सोल्युशन फाइंड आउट करायचं असतं तेव्हा सेपरेट कन्स्ट्रक्शन न लिहिता आपण त्या उत्तरात जाता जाता पुढे लिहायचं आहे. म्हणजे ह्या ज्या बेसिक गोष्टी आता आपण सांगितल्या त्या अगोदर मी पहिला लिहून घेतो म्हणजे पुढे उदाहरण पडदेशी तुम्हाला समजून जाईल. तर हा भाग मी इथं लिहून घेतलेला आहे. पहा, पहिल्यांदा काय लिहिलंय, इन सर्कल्स विथ सेंटर A अँड B टचेस इच अदर ॲट पॉईंट E, सो AEB हे कोलिनियर असतील कारण आपल्याला थेरम ऑफ टचिंग सर्कल सांगतो. मग याचा उपयोग काय केला आपण, या रेडियस 4 आहेत, ह्या रेडियस 6 आहेत, आपल्याला ही माहिती दिलेली आहे. त्यामुळे हे जे डिस्टन्स AB असेल ते 4 + 6 का केलं, कारण ते कोलिनियर आहेत म्हणून हे डिस्टन्स 10 सेंटीमीटर झालेलं आहे. याशिवाय आपण AE जो ड्रॉ केला कन्स्ट्रक्शन ही इथं प्रेझेंट केलेली आहे. शिवाय L ही टॅन्जेंट आहे बोथ सर्कल्ससाठी, त्यामुळे AC परपेंडिक्युलर आहे ते एक फर्स्ट स्टेटमेंट आणि BD परपेंडिक्युलर आहे हे सेकंड स्टेटमेंट. ह्या दोघांनाही कारण तेच टॅन्जंट थेरमनुसार. म्हणजे हे 2 90 झालेले आहेत, हा ऑलरेडी एक 90 आपण कन्स्ट्रक्ट केलेला आहे, हे 3 90 आले म्हणजे साहजिकच 4ही 90 असतात. म्हणजे हा जो क्वाड्रिलॅटरल AEDC होतो जो रेक्टँगल असेल इथं आपण आता प्रूव्ह केलेला. मग हा रेक्टँगल झाला, याचा उपयोग काय, तर त्याच्या अपोजिट साईड सेम असणार आहेत. अपोजिट साईड्स म्हणजेच कोणत्या, जेवढी CD असणार तेवढीच AE असणार आहे. देअरफॉर वी से दॅट CD जेवढी आहे तेवढीच AE असेल. सेम वे जेवढा AC असेल तेवढीच साईड ही DE असेल. आता आपल्याला इथं AE डायरेक्ट माहीत नाही परंतु AC माहीत आहे, ही 4 रेडियस असल्यामुळे AC 4 आहे. AC 4 असल्यामुळे साहजिकच आहे DE सुद्धा 4 सेंटीमीटर असेल. आणि इथं AE फाइंड आउट केली की आपल्याला CD मिळेल. ह्या ज्या आहेत त्या रेक्टँगलच्या अपोजिट साईड्स आहेत त्यामुळे त्या इक्वल आहेत. आता आपल्याला हा AC 4 मिळाल्यामुळे DE 4 मिळाला, परंतु हा DB म्हणजेच DE आहे ना, 6 आहे, याच्यावरून आपल्याला DE मिळू शकतो. देअरफॉर इथं आपण लगेच DE फाइंड आउट करूया. नाव जर आपल्याला हे BE जर फाइंड आउट करायचं असेल तर हा संपूर्ण जो BD आहे त्यामधून जर ED वजा केला किंवा DE सबट्रॅक्ट केला तर आपल्याला मिळून जाईल. संपूर्ण ही रेडियस 6 आहे त्यामुळे ही रेडियस 6 असेल, त्यातून DE ची लेंथ 4 सेंटीमीटर जर सबट्रॅक्ट केली तर आपल्याला जो BE मिळतोय तो म्हणजे 2 सेंटीमीटर मिळेल, जो हा पार्ट मिळाला. आपण सगळे ह्या ट्रायंगलचे रिलेटेड पार्ट मिळवतोय. म्हणजे आता हा जो ट्रायंगल दिसतो राईट अँगल टू ट्रायंगल AEB, त्यामध्ये हा 90 झाला म्हणजे AB हा हायपोटेनियस झाला ज्याची लेंथ 10 सेंटीमीटर आहे, आता फाइंड आउट केली. हा BE 2 सेंटीमीटर जो आत्ताच मिळाला, मग साहजिकच आहे जर पायथागोरस अप्लाय केला तर AE मिळेल. मग आपण तेच करणार आहोत. नाव इन राईट अँगल टू ट्रायंगल तो जो ट्रायंगल आहे AEB त्यामध्ये बाय पायथागोरस थेरम देअरफॉर इथं आपण असं म्हणू शकतोय AE स्क्वेअर प्लस EB स्क्वेअर म्हणजेच हायपोटेनियसचा स्क्वेअर म्हणजे AB स्क्वेअर होईल. आपण जर व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या तर AE ची व्हॅल्यू आपोआप मिळेल. EB ची जी व्हॅल्यू आपल्याला 2 दिलेली आहे आणि AB ची व्हॅल्यू 10 दिलेली आहे, म्हणून हे पुढे सॉल्व्ह करत जातो. AE स्क्वेअर 2 स्क्वेअर मीन्स 4, 10 स्क्वेअर इज इक्वल टू 100, म्हणजेच AE स्क्वेअर डायरेक्ट लिहितो इथे मी. 4 मायनस झाला राईट साईडला गेल्यामुळे, त्यामुळे 96 आला. आता 96चं जे काही स्क्वेअर रूट असेल ते AE ची व्हॅल्यू असेल. आता 96चं स्क्वेअर रूट काढत असताना जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं काढायचं. त्यासाठी तुम्ही असे हवं तर फॅक्टर्स पाडून घ्या किंवा डायरेक्ट जर तुम्हाला गुणाकार पाठ असेल 16 6 96 तर आपण 16चं रूट तेवढं बाहेर घेऊ शकतो. म्हणजेच AE किती येणार, 16 बाहेर आला म्हणजे 4 आला, रूट 6 तसंच राहील. आणि हे लक्षात येत नसेल तर 96चे फॅक्टर्स पाडा, त्यावेळी तुम्हाला 2 बाहेर 2 वेळा आलेले सापडेल. म्हणजे बाहेर 4 येईल आणि आत काय राहतं म्हणजे 6 राहतोय पार्ट. या पद्धतीने तुम्ही स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं आहे. मग AE मिळाला, मग AE जेवढा आहे तेवढा CD आहे. दॅट इज मीन्स आपण असं म्हणायचं आहे जो CD असेल तो AE एवढा असणार आहे, म्हणजेच तो सुद्धा 4√6 असेल. CD इज इक्वल टू AE इज इक्वल टू 4√6 सेंटीमीटर हे त्याच्यामधलं डिस्टन्स असणार आहे. आपल्याला सुरुवातीला लगेच लक्षात येत नाही की आपल्याला CD कसा फाइंड आउट करायचा. त्यावेळी जर इथं रेक्टँगल तयार झाला तर तशा पद्धतीने तो तयार करून घ्यायचा, जेणेकरून आपल्याला मग त्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या सहजतेने वापरता येतात. अशाच पद्धतीचं अजून एक उदाहरण पाहूया. इन फिगर the circles with center P and Q touch each other at R. Circles with center P and circle with center Q touch each other at point R. म्हणजेच point R हा point of contact आहे.
अ लाईन पासिंग थ्रू आर मीट्स दी सर्कल्स ॲट ए अँड बी रिस्पेक्टिव्हली. आर मधून जाणारी ही जी लाईन आहे ती एका सर्कलला ए मध्ये आणि दुसऱ्याला बी मध्ये टच करतं, इंटरसेक्ट करतं. प्रूव्ह दॅट सेगमेंट ए पी पॅरलल टू बी क्यू. हा सेगमेंट ए पी जो आहे तो बी क्यूला पॅरलल प्रूव्ह करायचा. हे फर्स्ट प्रूव्ह आहे. सेकंड प्रूव्ह सांगितलेले हे दोन ट्रायंगल सिमिलर प्रूव्ह करायचे आहेत. एपीआर फर्स्ट सर्कलमधला ट्रायंगल एपीआर जो प्रूव्ह करायचा आहे सिमिलर कुणाशी, आर क्यू बी या ट्रायंगलशी. आणि लास्ट क्वेश्चन विचारलेला आहे, जर आर क्यू बी अँगल फाइंड आउट करा, जर पी ए आर हा 35 डिग्रीचा असेल म्हणजे ए अँगल 35 असेल तर हा क्यू अँगल किती असेल ते विचारलेलं आहे. हे थर्ड फाइंड आउट करायची व्हॅल्यू ती नंतर बघूया. आपल्याला ह्या लाईन पॅरलल केव्हा होतात त्याचं थोडंसं आपण 9th स्टँडर्डला काय शिकले पहा. समजा अशा दोन लाईन्स असतील आणि आम्हाला ह्या पॅरलल प्रूव्ह करायचे असतील तर आपण काय करतो, ह्या दोन लाईन्सना जोडणारी एखादी ट्रान्सव्हर्सल आहे का त्याचा विचार करतो. म्हणजे फिगर बघत असताना आपण अशा पद्धतीने बघणार आहे पहा. म्हणजे जसं की इथं आत्ता बघत असताना आपण हा ए पॉईंट बघूया आणि हा बघत असताना बी पॉईंट बघूया. जर या दोन लाईन म्हणजेच लाईन पी ए आणि हा लाईन क्यू बी हे पॅरलल प्रूव्ह करायचं असेल तर हे अँगल कॉन्ग्रंट पाहिजेत किंवा अँगल कॉन्ग्रंट असतील तरच ते पॅरलल होणार आहे. आम्हाला हे पॅरलल तेव्हाच प्रूव्ह होणार जर या अँगलला हा अँगल कॉन्ग्रंट असेल तर. म्हणजेच आम्हाला इथं आत्ता ए आणि हा जो अँगल बी आहे तो कॉन्ग्रंट प्रूव्ह करावा लागेल. तेव्हाच आपण असं म्हणू शकतोय की ह्या लाईन्स पॅरलल होतील. आता डायरेक्ट या अँगलचा संबंध नाही आहे आपण सांगू शकत नाही. थोडी फिगर ऑब्झर्व केली तर तुमच्या लक्षात येईल पहा. कोणत्याही सर्कलमध्ये पहा काय बोलतोय, कोणत्याही सर्कलमध्ये जर आपण एखादा ट्रायंगल काढला तर त्या ट्रायंगलमधले जे अँगल असतात ते सेम असतात. म्हणजे जेवढा हा अँगल असतोय तेवढाच हा अँगल असेल. पहा मी काय सांगतोय, जेवढा हा अँगल ए आहे तेवढाच अँगल आर, एक अक्षरी मी नाव सांगतोय. कारण त्याची अशी आहे, जेवढा पी ए असणार तेवढा पी आर असेल. एकाच सर्कलच्या रेडियाई आहेत, पी ए आणि पी आर सेम आहे. याचा अर्थ हा ट्रायंगल पी ए आर हा आयसोसलेस ट्रायंगल झाला. त्यामुळे याचे जे अपोजिट अँगल्स आहेत, कॉन्ग्रंट साईडचे अपोजिट जे अँगल आहेत म्हणजेच या अँगलला हा अँगल कॉन्ग्रंट असेल. किंवा या सर्कलमध्ये जर बघितलं आपण तर जेवढा क्यू आर असतो तेवढाच क्यू बी आहे. याचा अर्थ जेवढा हा बी अँगल तेवढाच हा आर अँगल असेल. म्हणजे हे दोन अँगल सेम, हे दोन अँगल सेम, पण आम्हाला ए ला बी इक्वल दाखवायचं. मग हे दोन जर इक्वल असतील तर साहजिकच हे दोन इक्वल असणार. कदाचित आपण पटदिशी असं म्हणू की आपण हा जो अँगल आहे या अँगलला हा अँगल कॉन्ग्रंट, कारण हे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. परंतु नेहमी लक्षात घ्या, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आपण केव्हा म्हणतो, समजा दोन लाईन अशा एकमेकांना जेव्हा इंटरसेक्ट होतात त्यावेळी इथं तयार होणारे जे अँगल असतात त्याला आपण व्हर्टिकली अपोजिट अँगल्स म्हणतो. पण त्यासाठी ह्या दोन्ही लाईन्स दिलेल्या असाव्या लागतात. बऱ्याच वेळा आपल्याला आकृतीत सहज दिसतात म्हणून आपण लिहून टाकतो. पण इथं क्वेश्चनमध्ये आम्हाला फक्त एवढंच सांगितलंय की आर मधून ही लाईन जाते, म्हणजेच ही जी ए बी आहे ती स्ट्रेट लाईन सांगितलेली आहे. मग पी क्यू आपल्याला सांगितलेली नाही, मात्र आपण ते प्रूव्ह करू शकतो किंवा ते सांगावं लागेल. म्हणजे आत्ता जो आपण थेरम शिकलो, थेरम ऑफ टचिंग सर्कल्स, त्या नियमानुसार त्या सर्कलचे सेंटर आणि पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट हे कोलिनियर असतात हे सांगायला पाहिजे. त्यानंतरच हे व्हर्टिकली अपोजिट अँगल होतात हे सांगणं महत्त्वाचं आहे. म्हणजे थोडीशी सेंट्रल आयडिया तुम्हाला आली असेल या एक्झाम्पलची, की आपल्याला फर्स्ट हे जे 3 पॉईंट्स आहेत पी आर क्यू हे कोलिनियर प्रूव्ह करावे लागतील, जेणेकरून आम्ही हे व्हर्टिकली अपोजिट अँगल इक्वल दाखवू शकू. परंतु या आरला इक्वल हा ए अँगल होतो आणि इथल्या आरला इक्वल हा बी अँगल होतो. कारण हे सर्कलमधले जे ट्रायंगल आहे ते आयसोसलेस ट्रायंगल होतात. त्या नियमानुसार आपण ए ला बी हा इक्वल दाखवू शकतोय आणि त्यानंतर आपण म्हणू शकतो की ह्या लाईन्स पॅरलल असतील. म्हणजे पहिल्यांदा आपण ते अपोजिट अँगल्स पकडणार, त्याच्यावरून ते आयसोसलेस ट्रायंगल पकडणार आणि नंतर आपण ही जी काय अल्टरनेट अँगलची प्रॉपर्टी आहे, जो थेरम आहे आपला, त्यानुसार आपण करणार आहोत. म्हणून सुरुवातीला कधीही एखादं असं उदाहरण दिसलं की सर्वात महत्त्वाचा पहिला टप्पा की ते सर्कल्स टचिंग सर्कल आहेत तर त्याचा टचिंग सर्कलचा थेरम पहिल्यांदा वापरायचा. त्यामुळे इथं असं लिहितोय, इन फिगर सर्कल्स विथ सेंटर पी अँड क्यू टचेस इच अदर. इंटरनली एक्सटर्नली असं पुढे लिहिले तरी चालेल. त्यामुळे आपण असं म्हणायचं आहे पी डॅश आर डॅश क्यू, कारण हा थेरम आहे, थेरम ऑफ टचिंग सर्कल्स. टचिंग सर्कलच्या थेरमनुसार हे तिन्ही पॉईंट्स कोलिनियर असतील. आता याचाच अर्थ हा जो अँगल आहे आणि हा अँगल इक्वल असेल कारण हे व्हर्टिकली अपोजिट झाले. म्हणजेच कोणता अँगल पहा, पहिल्या सर्कलमध्ये अँगल ए आर पी जो आहे
तो इक्वल असेल दुसऱ्या सर्कलमध्ये अँगल BRQ ला इक्वल असेल, कारण आता हे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स झाले. लक्षात येतात का? पहा, ARP इक्वल झाला BRQ ला. आता हे बऱ्याच वेळा अँगल आहेत, आपण एक काम करू, हे अँगल x डिग्रीचे कन्सिडर करूया. लेट म्हणतोय, लेट हा जो मेजरमेंट ऑफ अँगल ARP आहे तो इक्वल होईल मेजर ऑफ अँगल BRQ ला. हे दोन्ही पण आपण x डिग्रीचे आहेत असं कन्सिडर करू. आता हे x डिग्रीचे कन्सिडर केल्यामुळे पुढचं आपलं थोडंसं लेखन वाचेल. आता या पहिल्या सर्कलमध्ये जर पाहिलं तर हा R अँगल x असेल, तर साहजिकच A सुद्धा x असेल, म्हणून पहिल्या सर्कलमध्ये पाहतोय आपण. आता नाव थोडंसं इथं वरती लिहितोय. नाव इन ट्रायंगल PAR, आपण PAR चा जर विचार केला तर यामध्ये जेवढा PA आहे तेवढाच PR आहे. PA इज इक्वल टू PR, कारण हे एकाच सर्कलच्या रेडियाई आहेत, रेडियाई ऑफ सेम सर्कल. त्यामुळे साहजिकच हा R अँगल आणि हा A अँगल इक्वल असेल. देअरफॉर वी से दॅट अँगल PRA जेवढा असेल PRA तेवढाच हा PAR असेल, बिकॉज दीज अँगल्स आर अपोजिट टू कॉन्ग्रंट साइड. म्हणून याला कारण लिहूया, अँगल्स अपोजिट टू कॉन्ग्रंट साइड पूर्ण शब्दामध्ये लिहा, किंवा आयसोसलेस ट्रायंगलचा थेरम असं लिहिलं तरी चालेल. मग आता हा x डिग्रीचा आहे म्हणजे साहजिकच आहे हा x डिग्रीचा आहे. देअरफॉर वी से दॅट मेजर ऑफ अँगल हा जो PAR असेल तो सुद्धा x डिग्रीचा असेल. म्हणजे आपण हे व्हर्टिकली अपोजिट अँगल x डिग्री दाखवले, याला हा अँगल सेम, त्यामुळे हा पण x झाला. मग सेम वे याला हा असू शकतो. सिमिलरली आपण म्हणू शकतोय, सिमिलरली इन ट्रायंगल हा जो दुसरा ट्रायंगल आहे QRB, इन ट्रायंगल QRB वी फाइंड, आपल्याला हा जो अँगल QBR मिळेल, मेजर ऑफ अँगल QBR तो सुद्धा x डिग्रीचा मिळेल. म्हणजेच हा B अँगल x डिग्रीचा झाला. सपोज ह्याला आपण एक इक्वेशन देऊ आणि हा A फाइंड आउट केला, हे एक इक्वेशन, हे सपोज फर्स्ट इक्वेशन असेल, हे सेकंड इक्वेशन असेल. फर्स्ट इक्वेशन नुसार हा A अँगल x डिग्रीचा झाला, सेकंड नुसार B x डिग्रीचा झाला, म्हणजे इक्वल झाले, म्हणजेच हे पॅरलल असणार आहेत. त्यामुळे इथं आपण म्हणू शकतो, देअरफॉर फ्रॉम 1 and 2 वी से दॅट हा जो अँगल PAR होणार आहे, अँगल PAR तो कुणाला इक्वल असेल, अँगल QBR ला असेल. आणि हे दोन्ही पण जे अँगल आहेत ते x डिग्रीचे असतील. फक्त हा PAR म्हणण्याच्या ऐवजी हेच एक्सटेंड करूया, PAB असं म्हणूया, कारण QB आणि AP लाईन पॅरलल प्रूव्ह करायचे. दॅट इज मीन्स फक्त आपण त्याचं नाव बदलूया, अँगल PAB दॅट इज इक्वल टू, आणि इथं सुद्धा QBR म्हणण्याच्या ऐवजी QBA असं म्हणू शकतो. फक्त नावामध्ये बदल केलेला आहे. मग जेव्हा हे दोन अँगल इक्वल होतात तेव्हा साहजिकच आहे ह्या AP ला BQ पॅरलल असेल. देअरफॉर वी से दॅट सेगमेंट AP विच इज पॅरलल टू सेगमेंट BQ. जेव्हा लाईन पॅरलल असतात तेव्हा अल्टरनेट अँगल इक्वल असतात, जेव्हा अल्टरनेट अँगल इक्वल असतात तेव्हा लाईन पॅरलल असतात. ह्याला कारण देत असताना अल्टरनेट अँगल टेस्ट या पद्धतीने तुम्ही कारण द्यायचं. आता आपण फक्त ह्या लाईन पॅरलल दाखवले, आपलं पहिलं प्रूव्ह झालं. आपल्याला सेकंड प्रूव्ह काय करायचं आहे, पहा की ते ट्रायंगल सिमिलर आहेत. आता ट्रायंगल सिमिलर असताना अँगलच्या किमान दोन पेअर लागतात, जे इथं झालेले आहेत. इथं चारी पण अँगल x डिग्रीचे आलेले आहेत, त्यामुळे आपण A टेस्ट नुसार ट्रायंगल सिमिलर प्रूव्ह करू शकतो. त्यासाठी आता म्हणूया, नाव इन ट्रायंगल, पहिल्या सर्कल मधला जो ट्रायंगल आहे तो PAR अँड सेकंड ट्रायंगल सर्कल मधला QBR. आता इथं 1 to 1 करस्पॉन्डन्स PAR च्या ऐवजी QRB वगैरे घेतला तरी चालू शकतो, कारण जेवढा PA तेवढा PR आहे, त्यामुळे इथं 1 to 1 करस्पॉन्डन्स थोडासा चेंज झाला तरी चालू शकतो. पण आपल्याला सवय ठेवा, PAR असा असेल तर मग QBR या पद्धतीने आपण जाऊ. 3 अक्षरी कोनांची नावं लिहू. हा जो अँगल PAR आहे तो कॉन्ग्रंट होतो अँगल QBR ला. हे दोन्ही कॉन्ग्रंट आहेत, कारण म्हणून आपण ईच x डिग्री आताच आपण प्रूव्ह केलेलं आहे, किंवा आपण इथं जिथं x डिग्री फाइंड आउट केले त्या ह्याचे नंबर दिले तरी चालतील. सेम वे इथले व्हर्टिकली अपोजिट अँगल सांगितले तरी चालतात. समजा आपण असं म्हटलं, अँगल PRA हा कॉन्ग्रंट होईल अँगल QRB ला, म्हणजे अँगलच्या कुठल्याही दोन पेअर कॉन्ग्रंट दाखवल्या. इथं आपण कारण देत असताना व्हर्टिकली अपोजिट अँगल्स दिलं.
याचाच अर्थ हे जे दोन्ही ट्रायंगल आहेत म्हणजे PAR असेल, ज्याला APR असं म्हटलेलं आहे. देअरफॉर ट्रायंगल APR जो सिमिलर असेल ट्रायंगल RQB ला, कारण ह्याला आपण देणार A टेस्ट फॉर सिमिलॅरिटी. म्हणजे या पद्धतीने आपण हे सेकंड प्रूव्ह केलं. अँगलच्या दोन पेअर इक्वल आहेत, त्यामुळे हे ट्रायंगल A टेस्टनुसार सिमिलर झाले. आता आम्हाला फायनली असं विचारलेलं आहे की जर PAR हा 35 डिग्रीचा असेल, PAR 35 आला म्हणजेच x आला. नाव म्हणूया, नाव तिने सांगितले की अँगल PAR इज इक्वल टू 35 डिग्री आहे. मग PAR यालाच आपण x डिग्री कन्सिडर केले, दॅट इज मीन्स आपण म्हणू एक्सच माप 35 डिग्री आलं. तर आम्हाला विचारलेलं आहे हा RQB किती असेल. RQB म्हणजे हा विचारला आहे. आता या ट्रायंगलमध्ये हे x35 असेल, हे x35 असेल, तिघांची सम आपण दाखवूया 180. देअरफॉर म्हणू इन ट्रायंगल QBR मध्ये जर पाहिलं तर अँगल RQB जो शोधायचा आहे तो प्लस हा QBR प्लस हा QRB, म्हणजे ह्या तिन्ही अँगलची जी सम असेल ती 180 डिग्री असेल, कारण इथं लिहू सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल, या पद्धतीने तिथं कारण देणार. आम्हाला RQB शोधायचा आहे तो तसाच लिहू आपण. QBR आहे म्हणजे x डिग्रीचा आहे, QRB म्हणजे x डिग्रीचा आहे, इज इक्वल टू 180 म्हणणार. परंतु x आणि x ची आपला मेजरमेंट आता लक्षात आल्यात. इथला x35 म्हणजे साहजिकच आहे इथला x35 असेल. म्हणजेच आपण म्हणू शकतो अँगल जो RQB आहे +35 इज इक्वल टू 180 होईल. आता थोडंसं डायरेक्ट लिहितोय. अँगल RQB फाइंड आउट करत असताना 35 + 35 70 होईल, तो सबट्रॅक्ट होईल, दॅट इज मीन्स 180 - 70. सो वी राईट हिअर अँगल RQB ज्याचं मेजरमेंट 110 डिग्री येईल. म्हणजे हा 35चा झाल्यामुळे हा 35चा झाला, अपोजिट हा पण 35, हा पण 35, म्हणजे 35 70 झाली. त्यामुळे हा रिमेनिंग जो अँगल असेल तो 110 डिग्रीचा असेल. या किंवा यासारख्या उदाहरणामध्ये एकच गोष्ट सगळ्यात महत्त्वाची लक्षात ठेवावी लागेल की जेव्हा आम्हाला टचिंग सर्कल्स देतात त्यावेळी आपण बऱ्याच वेळेला त्या लाईन्स एकच आहेत असं कन्सिडर करतो. तर अशा उदाहरणामध्ये पहिल्यांदा ते टचिंग सर्कलचा थेरम वापरायचा आहे. म्हणजे कोणते सर्कल कुठं टच होतात, त्यामुळे ते कोलिनियर आहेत हे सांगायचं. मग आपल्याला व्हर्टिकली अपोजिट अँगल वगैरे या पद्धतीने वापरायचं, किंवा रेडियसची सम डिफरन्स जो काही यापूर्वीच्या उदाहरणामध्ये पाहिला ते करत असताना. म्हणजे सर्कल्स टचिंग दिसले की आपण नेहमी थेरम ऑफ टचिंग सर्कल्स वापरणार, एवढी कन्सेप्ट डोक्यात असायला हवी. मग त्या पद्धतीने उरलेला जो काही प्रश्नामध्ये माहिती आहे त्याचा विचार करून आपण ती उदाहरणं सोडवू शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण थेरम ऑफ टचिंग सर्कल्स आणि त्यावरील आधारित जी काही उदाहरणं आहेत त्यांचा अभ्यास केला. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, 10वीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा, आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. थँक्यू.